मार्गदर्शन करताना पाहायला मिळत आहेत। सामन्याला सुरुवात होते। पहिली चढाई दर्यासागर गावखडी संघाकडून युवराज मोडे। पहिली चढाई मित्रप्रेम वेतोशी संघातील 7 खेळाडूंसमोर चढाई करतोय। स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात निदान निश्चित पार केले। बोनस गुण प्राप्त करण्याचा निश्चितच प्रयत्न असणारा या चढाईपटूचा अतिशय चपळ अष्टपैलू आणि गुणी खेळाडू म्हणून तालुक्यात त्याची ओळख असा खेळाडू आहे। तितकी सुंदर पकड पाहायला मिळते ती मित्रप्रेम वेतोशी संघाकडून। पहिल्या चढाईवर गुणाचं खातं खोलतोय मित्रप्रेम वेतोशी संघ। या कोतोडे पंचक्रोशीतील एक नावाजलेला असा संघ आहे। प्रशांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तयार झालेला संघ आहे। अरुणजी झोरे साहेब यांच्या चला पुन्हा एकदा अपयशी ठरतोय। एक मोहरा गारद करतोय तो विराज निमरे यशस्वी ठरतोय आपल्या चढाईवर। पुन्हा एकदा 27 नंबर जर्सी प्रदान केला चढाईपट्टू दर्यासागर गावखडी संघाचा। खूपच सुंदर पकड पाहायला मिळते। ते क्षेत्ररक्षक आहे अजय याच्याकडून पाहायला मिळते अजय रामबाडे। खूपच सुंदर पकडीचा नमुना पाहायला मिळतोय। चालू सामना संपल्यानंतर त्यापुढे होणारा आजच्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना दूत पापेश्वर मिरजोळे विरुद्ध दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी। दोन्ही संघांना पहिला पुकार। संघनायक संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या। पुन्हा एकदा मित्रप्रेम वेतोशी संघाकडून 5 नंबर जर्सी प्रदान केलेला चढाईपट्टू संतोषी चढाई दर्यासागर गावखडी संघातील 3 खेळाडू महत्वपूर्ण क्रीडांगणाच्या बाहेर आहेत। ते युवराज मोडे सारखा मजबूत देह असलेला हा चढाईपट्टू अष्टपैलू असा चढाईपट्टू। पहिल्या चढाईवर अपयशी ठरलाय तो अजय रामबाडे यांनी खूप सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। थर्ड रेड तिसरी चढाई ओम याच्याकडून पाहायला मिळते आणि यशस्वी ठरतोय ओम देखील। पहिल्या चढाईवर थर्ड रेड वर यशस्वी चढाई करताना पाहायला मिळतोय। निश्चितच ही देखील थर्ड रेड आहे तिसरी चढाई आहे दर्यासागर गावखडी संघाची। 7 खेळाडूंसमोर चढाई करताना पाहायला मिळतोय। 18 नंबर जशी प्रदान केला चढाईपट्टू करो या मरुस्थितीत निश्चितच चढाई करावी लागणार। या चढाईपट्टूला खोलवर चढाई करण्याचा निश्चितच प्रयत्न आपल्या संघातील सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय। आदित्य बारगुडे याच्याकडून पाहायला मिळतोय। एक टाइम आउट घेतलाय तो प्रशांत याच्यावर। निनाद पाटील संघाचे संघ व्यवस्थापक यांनी काही टिप्स त्याच्याकडे दिलेल्या आहेत। त्या टिप्सचा पुरेपूर फायदा उठवताना पाहायला मिळतो का बघूया अक्षय तसेच विराज निमरे हा देखील गुणवान खेळाडू आहे। खूपच सुंदर चपळ असा चढाईपट्टू आहे। या चढाईवर किती गुण प्राप्त करतो आपल्या संघासाठी बघूया। 2 खेळाडूंसमोर खोलवर चढाई करताना पाहायला मिळतोय। दोन्ही खेळाडूंना सलग फिरते ठेवताना पाहायला मिळतोय तो विराज। पुन्हा एकदा अक्षय पाटील एक अनुभवी असा खेळाडू दर्यासागर गावखडी संघाचा। पुन्हा एकदा निराश होतोय आपल्या चढाईवर तो अक्षय। 2 खेळाडू पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतात। ते दर्यासागर गावखडी संघाची संताची चढाई करून पुन्हा आपल्या क्रीडांगणाच्या दिशेने पाहायला मिळेल तो राज संत चढाई करतोय। आपल्या संघातील गुणफलक निश्चितच टिकवून ठेवलाय तो मित्रप्रेम वेतोशी संघानं। संत चढाई करतोय। पुन्हा एकदा अक्षय पाटील सलग दुसरी चढाई करताना पाहायला मिळतोय। एक अनुभवी असा खेळाडू आहे दर्यासागर गावखडी संघाचा जुना जाणता असा खेळाडू चढाई दुसरी चढाई आहे चालू सामन्यातील अक्षयची। संत चढाई करून पुन्हा आपल्या क्रीडांगणा दिशेने ग्रुप परत त्यांना पाहायला मिळतोय। विराज थर्ड रेड आहे तिसरी चढाई डू ऑर डाय रेड करो या मरुस्थितीत निश्चितच चढाई करावी लागणार। या चढाईपट्टूला बघूया 2 खेळाडूंमध्ये कशा प्रकारे चढाई करतोय। आपल्या संघातील गुणफलक निश्चितच वाढवण्याचा प्रयत्न आहे का बघा।
सुपर टॅकल 2 गुण प्राप्त होत आहेत आणि युवराज मुळे सारखा महत्वपूर्ण खेळाडू क्रीडांगण पूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन चढाईसाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. थर्ड रेड आहे, तिसरी चढाई आहे, डुअर डायरेड आहे. पहिल्याच चढाईवर चालू सामन्याच्या अजय रामबाडे याच्याकडून सुंदर कामगिरी पाहायला मिळते. युवराज मुळे सारखे महत्वपूर्ण खेळाडूला क्रीडांगणाच्या बाहेर बसावं लागलं होतं. या चढाईवर कशा प्रकारे चढाई पाहायला मिळते बघा. अपयशी ठरतोय तो राज, यशस्वी ठरतोय तो युवराज. एक मोहरे क्रीडांगणामध्ये पुन्हा एकदा उभे करताना पाहायला मिळत आहेत. दर्यासागर गावखडी संघ. पुन्हा एकदा ओम महत्वपूर्ण खेळाडू विराज निंबरे सारखा क्रीडांगणाच्या बाहेर आहे. विराज याला क्रीडांगणामध्ये उपस्थित करण्याचा निश्चितच प्रयत्न असेल तो ओम याचा स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात सलग चढाई करताना पाहायला मिळतोय. संत चढाई क्रीडांगणा दिशेने सुखरूप परतताना पाहायला मिळतोय. युवराज वारंवार चढाया या चढाईपट्टूकडून आपल्याला चालू सामन्यामध्ये पाहायला मिळतील. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये संत चढाई केली आहे. काही क्षणाची विश्रांती घेऊन पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये उपस्थित झालाय. अक्षय पाटील यानं सुपर टॅकल पाहायला मिळते. विराज निंबरे या खेळाडूला क्रीडांगणाच्या बाहेर बसवले आणि युवराज मुळे सारखे आपल्या महत्वपूर्ण खेळाडूला क्रीडांगणामध्ये उपस्थित केले. पुन्हा एकदा ओम पूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन वारंवार चढाई करतो. आपल्या संघातील 2 महत्वपूर्ण चढाईपट्टू राज आणि विराज असे 2 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. त्यांना क्रीडांगणामध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न आहे का बघूया. अपयशी ठरतोय तो ओम. तिसरा चढाईपट्टू देखील क्रीडांगणाच्या बाहेर आहे तो मित्र प्रेम वेतोशी संघाचा. पुन्हा एकदा युवराज मुळे खूपच सुंदर कामगिरी दर्यासागर गावकुडी संघाकडून पाहायला मिळत आहे. काहीसा कान मंत्र सुंदररित्या दिलेला पाहायला मिळतोय तो संघाचे व्यवस्थापक निनाद पाटील यांनी. एक मोहरे निश्चितच सुंदर टॅकलचा नमुना पाहायला मिळतो तो मित्रप्रेम वेतोशी संघाकडून. एक जुना जाणता खेळाडू कोपरक्षक दिलीप माटल काही क्षणाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या संघाकडून पाहायला मिळतोय तो दिलीप. एक अनुभव खूप आहे, अनुभवाच्या जोरावर सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळतोय. विराज निंबरे सारख्या महत्वपूर्ण चढाईपट्टूला आपल्याला क्रीडांगणामध्ये उपस्थित केले ते दिलीप यानं सुंदर साथ दिली ती मित्रप्रेम वेतोशी संघाच्या साथीदाराने. पुन्हा एकदा सुंदर चढाई विराज याच्याकडून पाहायला मिळते. स्टेजच्या समोर जे मायबाप क्रीडा प्रेमी रसिक उभे आहेत त्यांना विनंती आहे, आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्याच्या पाठीमागे विहीर आहे याची नोंद घ्या. विहिरीमध्ये पडलात तर थंडी निश्चितच उडून जाईल. थर्ड रेड तिसरी चढाई मित्रप्रेम वेतोशी संघाचा चढाईपट्टू विराज निंबरे चढाईसाठी सज्ज आहे. दर्यासागर गावकुडी संघातील 4 खेळाडूंसमोर 1-1-2 असं क्षेत्ररक्षण सजवले ते दर्यासागर गावकुडी संघानं. बघूया या चढाईवर काय गुण प्राप्त करतो का आपल्या संघासाठी. विराज आधीच्या चढाईवर थर्ड रेडवर अपयशी ठरला होता आणि खूपच सुंदर चढाई पाहायला मिळते. थर्ड रेड तिसरी चढाई जर्सी क्रमांक 27 स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा कोपररक्षक रोहन कोलगे सुंदर कामगिरी पाहायला मिळते. मित्रप्रेम वेतोशी संघाकडून एक सुंदर पकडीचा नमुना पाहायला मिळतो. दोन्ही कोपररक्षक तितके सुंदर आणि तत्पर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा टाइमआउट नंतर सामन्याला सुरुवात. आदित्य पारगुडे 2 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू दर्यासागर गावकुडी संघातील 4 खेळाडूंसमोर चढाई करतोय. 2-1-1 असं क्षेत्ररक्षण सजवले ते दर्यासागर गावकुडी संघानं.
पुन्हा एकदा संताशी चढाई कुठल्याच प्रकारचा धोका न पत्करता राज 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू मित्रप्रेम वेतुश संघाचा दर्यासागर गावखडी संघातील 4 खेळाडूंसमोर चढाई करतो. 1-1-2 असं क्षेत्ररक्षण सजवले ते दर्यासागर गावखडी संघानं. पुन्हा एकदा अक्षय पाटील संत चढाई करून आपल्या क्रीडांगणाची दिशेने सुखरूप परत त्यांना पाहायला मिळतोय. थर्ड रेड तिसरी चढाई राज निमरे 5 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू 4 खेळाडूंना सलग फिरते ठेवताना पाहायला मिळतोय. कोपरक्षणाला हाताने टिपण्याचा प्रयत्न आहे अक्षय पाटील सारख्या महत्वपूर्ण खेळाडूला आणि यशस्वी ठरताना पाहायला मिळते. सुंदर टॅकलचा नमुना पाहायला मिळतो तो दर्यासागर गावखडी संघाकडून. दोन मोहरे गायब करतोय. खूपच सुंदर चढाई. निश्चितच कान मंत्र दिला तो निनाद पाटील यानं त्याचा पुरेपूर फायदा उठवतो. पारस यानं खूपच सुंदर कामगिरी पाहायला मिळते. खूपच सुंदर एक बोनस गुण प्राप्त होतोय. वन प्लस 2 3 पॉइंट दर्यासागर गावखडी. पुन्हा एकदा विराज निमरे त्या जोमाना चढाई करण्यासाठी सज्ज आहे. खूपच सुंदर चढाई 2 पॉइंट्स परतफेड पाहायला मिळते ती मित्रप्रेम वेतोशी संघाकडून. विराजच्या रूपाने सुंदर चढाईचा नमुना पाहायला मिळतोय. अपयशी येतात ते 2 चित्ररक्षक 2 मोरे गारत होत आहेत ते दर्यासागर गावखडी संघाचे. पुन्हा एकदा युवराज मुळे दर्यासागर गावखडी संघाचा चढाईपट्टू स्वतःच्या ऊर्जा वापरात खोलवर चढाई करतोय. बोनस गुण मारण्याचा तितका सुंदर प्रयत्न आहे. मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात. मित्रप्रेम वेतोशीचा चढाईपट्टू बघूया. आपली 2-1 असं क्षेत्ररक्षण लावलंय ते दर्यासागर संघाच्या कव्हर मधील खेळाडूंनी. सुखरूपरित्या परतताना कव्हर मध्ये. पुन्हा एकदा युवराज मुळे मध्यंतराच्या आधीच्या सामन्यामध्ये उपयुक्त पॉइंटची कमाई केली होती या चढाईपट्टूंनी आणि ज्याच्यावर हा संघ अवलंबून आहे असा युवराज मुळे आपल्या संघाची चढाई घेऊन गेलाय तो मित्रप्रेम वेतोशी संघाच्या कव्हर मध्ये. 28 नंबरचा हा चढाईपट्टू बघूया आणि सुंदर
एक पॉइंट मिळतोय तो दर्यासागर गावकडी संघाला. पुन्हा एकदा हा चढाईपटू अक्षय याच्या पुढे जाऊन आणि सुंदर डॅश मारलाय आणि लीडर ग्राउंडच्या बाहेर आणि एक पॉइंट मिळतो तो दर्यासागर गावखडी संघाला. पुन्हा एकदा अक्षय एक अनुभवी असा चढाईपटू दर्यासागर गावखडी संघाचा. बघूया आपल्या संघाच्या गरजेनुसार चढाई मारताना. पुन्हा एकदा 9 नंबरचा चढाईपटू जो अतिशय रॅपिड अशी चढाई मारतो आणि सुंदर या ठिकाणी कोपरा रक्षकाला मारण्याचा प्रयत्न आहे. कोणता पॉइंट घेतोय ते पाहायचा आणि सुंदर मी आताच बोललो 2 पॉइंटची दर्यासागरच्या कव्हर मधून कमाई केली. उपयुक्त अशी पॉइंटची कमाई पाहायला मिळते ती या चढाईपटूकडून आणि मित्र प्रेम वेतोशी संघाच्या एक गुणांमध्ये भर पडताना या ठिकाणी पाहायला मिळते. बोनस मिळतो दर्यासागर गावखडी संघाला. युवराजेच्या रूपाने एक सुंदर पॉइंट मिळतोय तो दर्यासागर गावखडी संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा 1 नंबरचा चढाईपटू ज्याने मगाशी यशस्वी अशी चढाई केली होती आपल्या संघासाठी कोणता पॉइंट मारतोय ते पाहायचं आहे. परंतु सुखरूपरित्या परतताना आपल्या कव्हरमध्ये हा चढाईपटू. पुन्हा एकदा युवराज मुळे बैठी मारून कोपरा रक्षकाला माटेल यांना मारण्याचा प्रयत्न आहे. बघूया सुंदर तेवढीच तत्पर कव्हर पाहायला मिळते ती या ठिकाणी मित्रप्रेम वेतोशी संघाची. पुन्हा एकदा कोपरा रक्षकाच्या पुढ्यात जाऊन पॉइंट मारण्याचा सुंदर प्रयत्न आणि किती पॉइंट मिळत आहेत ते बघूया. पंच या ठिकाणी बिझी दिसत आहेत. बघूया पंच बिझी दिसत आहेत. युवराज मुळे याला जीवदान देत आहेत की मित्रप्रेम वेतोशीचे कव्हर मधले खेळाडू बाधत आहेत. आणि 3 पॉइंटची कमाई होते ती युवराज मोडे याच्या चढाईमधून आणि सुंदर या ठिकाणी पॉइंट मारले ते युवराजाने आपल्या चढाईद्वारे. एक जबरदस्त चढाई पाहायला मिळते ती या ठिकाणी युवराज याच्याकडून. आपल्या संघाची आघाडी वाढवण्याच्या दृष्टीने युवराज पुरेपूर प्रयत्न करतोय संघासाठी. थोडीशी विस्कळीत कव्हर झाली ती मित्रप्रेम वेतोशी संघाची पण एक चांगली लढत पाहायला मिळते ती या दोन्ही संघामध्ये आणि एक चांगली लढत देतोय तो दर्यासागर संघाला मित्रप्रेम वेतोशी संघ. कुतोडा पंचक्रोशीतील एक बलाढ्य संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा हा मित्रप्रेम. प्रयत्न करावे लागतील दर्यासागर गावखडी संघासमोर. पुन्हा एकदा 5 नंबरचा चढाईपटू ज्याने आपल्या चढाईद्वारे मगाशी 3 पॉइंटची कमाई केली होती. एकाच चढाईमध्ये 3 मोहरे टेपले होते ते मित्रप्रेम वेतोशी संघाचे आणि त्या मोबदल्यात या ठिकाणी दर्यासागर गावखडी संघ एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो तो आणि थोडासा मित्रप्रेम वेतोशी संघ अडचणी परंतु कमबॅक करण्यात हा संघ ज्या संघाचा हातखंडा आहे असा मित्रप्रेम वेतोशी संघ. बघूया सामन्याच्या शेवटच्या रीड पर्यंत हा सामना खेचून आणण्यात यश मिळवत आहेत की त्याला एक पॉइंट मिळतो तो दर्यासागर गावखडी संघाला. बघूया पुन्हा एकदा या संघाचा यशस्वी चढाईपट्टू आणि कोपरा रक्षक माटेल यांना मारण्याचा प्रयत्न आणि एक मोहरा टिपण्यात यश मिळवतोय तो हा दर्यासागर संघाचा चढाईपट्टू.
चढाईपट्टूला आगमवला जाते. मित्रप्रेम वेतोशी संघाचा हा एकमेव खेळाडू राहिलाय कव्हर मध्ये आणि आपल्या बसलेल्या खेळाडूंना उठवण्याचा प्रयत्न करतोय की त्याला पकडण्यात यश मिळवतात ते दर्यासागर गावकडी संघाचे. आणि एक अलगद पकड पाहायला मिळते ती अक्षय पाटीलच्या कोपरा रक्षकाच्या रूपानं आणि एक पॉईंट मिळते तो 1+2 असे 3 पॉईंट मिळतात ते दर्यासागर गावकडी संघाला. पुन्हा एकदा युवराज मुळे मध्यंतराच्या खेळांमध्ये एक चांगला पॉईंटची कमाई केली ती या चढाईपट्टूने. आणि ज्या चढाईपट्टूचं रत्नागिरी तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये नाव घेतलं जातं असा युवराज मुळे शांत संयमी आणि एक उत्कृष्ट चढाईपट्टू याच्याकडे पाहिलं जातं. आणि एक चांगल्या गुणांची कमाई कोपरा रक्षकाला चकून 2 पॉईंटची कमाई केली ती. एक सिंगल पॉईंट घ्यायचा आहे तो मित्रप्रेम वेतोशी संघासाठी. पुन्हा एकदा युवराज मुळे अतिशय रॅपिड रीड मारण्यात ज्याचा अखंड आहे असा चढाईपट्टू ज्यानं आतापर्यंत चांगल्या रीड मधून आपल्या संघासाठी आणि जंप मारून या ठिकाणी कोपरा रक्षकाच्या वरून जाऊन बुड मारण्याचा प्रयत्न परंतु थोडासा फसला आणि अलगद मित्रप्रेम वेतोशी संघाच्या जाळ्यामध्ये फसला. पॉइंट टू दर्यासागर आपल्या पॉईंटचं खातं वाढवत चाललाय आणि थोडासा अडचणीत आलाय तो मित्रप्रेम वेतोशी संघ. तरी सुद्धा कुठल्याही क्षणी कमबॅक करू शकतो मित्रप्रेम वेतोशी संघ. कोतोळा पंचक्रोशीतील एक नावाजलेला संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा बघूया आपल्या संघासाठी. पॉईंट घेतले ते एक बेसावधपणे एक चांगली चढाई पाहायला मिळते ती मित्रप्रेम वेतोशी संघाच्या चढाईपट्टूकडून. कुसमेश्वर क्रीडा मंडळ कोतोडे आयोजित सार्वजनिक मागी गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी तालुका मर्यादित भव्य कबड्डी स्पर्धा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि चालू असलेला सामना दर्यासागर गावखडे आणि मित्रप्रेम वेतोशी या संघामध्ये. त्यानंतर अजून 2 सामने या ठिकाणी बाकी आहेत. क्वार्टर फायनलचे सामने आजच खेळवण्यात येतील. तरी कबड्डी रसिकांनी याची नोंद घ्यायची आहे. बघूया एक चांगली टीम वर्क आणि चांगली कव्हर पाहायला मिळते ती दर्यासागर गावखडी संघाकडून. एक निर्णायक क्षणी एक चांगला फॉर्म गावलाय तो या ठिकाणी दर्यासागर गावखडी संघाला. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. दर्यासागर गावखडी 28 आणि मित्रप्रेम वेतोशी 20. 28-20. एकाएकी पकड करण्याचा प्रयत्न.
एक चांगल्या गुणांची आघाडी घेऊन ठेवली ती दर्यासगड गावखडी संघाने. पुढील फेरीमध्ये दाखल होण्यासाठी हा संघ या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. युवराज मुडे याच्या चढाईद्वारे एक चांगल्या गुणांची कमाई पाहायला मिळाली होती या ठिकाणी. थर्ड डेट साठी युवराज मुडे मित्रप्रेम वेतोशी संघाच्या कव्हरमध्ये बघूया. युवराज मुडे याला पॉईंट मारण्यात यश मिळवतात की मित्रप्रेम वेतोशी संघाचे कव्हरमध्ये खेळाडू. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं आणि सुंदर चौडा पकड, एक जबरदस्त चौडा पकड. कोपरा रक्षकाच्या हाताच्या प्लेयरने एक चांगला चौडा मारला आणि युवराज मुडे सारखा चांगला मोहरा ग्राउंडच्या बाहेर. पुन्हा एकदा अक्षयला मारण्याचा प्रयत्न या चढाईपट्टूकडून पुरेपूर प्रयत्न करावा लागेल जर आणि पॉईंट मिळतो तो मित्रप्रेम वेतोशी संघाला. एक शेवटच्या निर्णायक क्षणी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. मी मगाशीच म्हटलं होतं मित्रप्रेम वेतोशी संघ कुठल्याही क्षणी कमबॅक करू शकतो आणि त्याप्रमाणे खेळ करताना दर्यासागर गावखडी संघाबरोबर पाहायला मिळतोय. आणि बघूया कुठला संघ अटीतटीच्या या सामन्यामध्ये विजयश्री खेचून आणतोय आणि पुढील फेरीमध्ये दाखल होतोय ते पाहायचं आहे. आणि सुंदर या ठिकाणी एक मोरा टिपण्यात यश मिळवतोय तो मित्रप्रेम वेतोशी संघाचा चढाईपट्टू आणि एकमेव खेळाडू. शेवटची 2 मिनिटं आणि अक्षयला लोन वाचवायचा प्रयत्न करायचा आहे तो दर्यासागर गावखडी संघाचा हा चढाईपट्टू. लोन वाचवतोय की लोन देण्यात यश मिळवतोय मित्रप्रेम वेतोशी संघ. अतिशय अटीतटीच्या या सामन्यामध्ये निर्णायक क्षणी एक चांगला खेळ पाहायला मिळतोय आणि थोडासा ढिसा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते मित्रप्रेम वेतोशी संघाचं. आणि एक पॉईंट मिळतोय आणि लोन वाचवण्यात यश मिळवलं ते अक्षय पाटील यानं आपल्या अनुभवाच्या जोरावर. आणि सुंदर या ठिकाणी 2+2 4 पॉईंटची कमाई या ठिकाणी मित्रप्रेम वेतोशी संघासाठी. नाही आता एकदम खास आला तो, मी बघतच राहतो. एक जबरदस्त रोमहर्षक सामना या ठिकाणी कबड्डी रसिकांना पाहायला मिळतोय. शेवटच्या निर्णायक क्षणी काही मिनिटांमध्ये मित्रप्रेम वेतोशी संघाने कमबॅक केलाय आणि त्याचा प्रत्यय या ठिकाणी कबड्डी रसिकांना पाहायला मिळतोय. अतिशय अटीतटीचा सामना या ठिकाणी दोन्ही संघामध्ये खेळला जातोय. बघूया कुठला संघ आउट आहे. लीडरशिप पॉइंट नाही लो लीड आहे काय तू बाहेर गेलाय. आणि 1 पॉईंट मिळतोय तो या ठिकाणी कोणता दर्यासागर गावखडी उठला नाही संघासाठी. ना, एक पाय आतमध्ये होता. अटीतटीच्या सामन्यामध्ये एक चांगला खेळ पाहायला मिळतोय तो दोन्ही संघातील खेळाडूंकडून. दोस्ती गावखडी दूध पापेश्वर मिरजोळे दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. दोन्ही संघांना तिसरा पुकार क्वार्टर फायनल साठी. दूध पापेश्वर मिरजोळे दोस्ती गावखडी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा 1 नंबरचा हा चढाईपट्टू ज्यानं मगाशी आपल्या चढाईद्वारे सुंदर गुणांची कमाई केली होती असा चढाईपट्टू 1 पॉईंट देऊन दर्यासागरने आपला बचाव केलाय. बघूया चल रे, दोन्ही खेळाडू गाव भेट घेत आहेत बरेच दिवसांनी भेटल्यासारखे. मी आला सरपती आणि सामना या ठिकाणी